श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदावलेकर यांचे श्री रामनवमीचे प्रवचन दुसरे. रामचरित्र सर्वांग सुंदर आहे. रामाने पितृआज्ञापाळी आणि सारे वैभव आणि सुख यांचा त्याग करून वनवास पत्करला. या त्यांच्या थोर कृतीचा वारंवार विचार करावा. केवढा हा त्याग, किती हा संयम, किती असामान्य पितृभक्ती, काय निर्लोभता, काय कर्तव्यनिष्ठा, या प्रत्येक गुणाचा विचार करावा आणि आपण तसे वागण्याचा प्रयत्न करावा. कोणी म्हणतील रामाचा काळ वेगळा, आत्ताचा काळ वेगळा, पण तसे नव्हे. राम ज्या मार्गाने गेला तो मार्ग आजही अनुकरणीय आहे. मातृपितृभक्ती, एकपत्नीव्रत, बंधुप्रेम, सहिष्णुता, निर्लोभत्व, अत्यंत प्रेमळपणा, शौर्य आदी करून गोष्टी आजही आदर्शभूत आहेत. सत्यनिष्ठा आजही मान्य आहे. काळ वेगळा असला तरी नीतितत्वे सर्व काळी अबाधितच असतात. म्हणून रामचरित्र सर्वांना सर्व काळी आदरणीय होय. रामचरित्रात महत्त्वाचा भाग भक्ताच्या चरित्राचा आहे. म्हणून भरताधिक रामभक्त यांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे. रामायणात भरताची भक्ती अपूर्व आहे. रामाजवळून भरताने पादुका मागून घेतल्या. त्या पादुकांना साक्ष ठेवून भरताने अकर्तेपणाने 14 वर्ष राज्य केले. राज्यपदात खरे समाधान असते तर भरताने त्याग केला नसता. पण भरताने राज्यपदाचा त्याग करून तो रामपदी रत झाला. हेच त्याचे वैशिष्ट्य. प्रत्येक गोष्ट त्यांना निवेदन करून, रामाचे नामस्मरण करून, त्यांना वंदन करून मगच ते राज्यकारभार करीत असत. तसेच आपणही प्रपंच रामस्मरणपूर्वक करावा. रामाला साक्षी ठेवून करावा. तो सुखाचा होईल. संसार, जग, माता, पिता, बायको, मुले, घरदार हे सर्व माझे नसून रामाचे आहे असा भाव ठेवावा. हे सर्व भगवंताचे आहे हे पक्के समजावे. लक्ष्मणापेक्षाही भरताचे चरित्र प्रापंचिकाला जास्त आदर्शरूप आहे. 14 वर्ष जर भरतासारखी भक्ती घडेल तर राम खास भेटेल. प्रपंच परमात्माचा आहे असे समजून केला तर तो बाधणार नाही. जे जे घडते ते ते भगवंताच्या इच्छेने घडते ही भावना करणे ही परमार्थातली पहिली पायरी होय. आपल्याला झोपेतून हात धरून कोणी उठविले तरी ते भगवंताच्या इच्छेने घडले असे वाटले पाहिजे. ही भावना इतकी तयार झाली पाहिजे. एका भगवंताचे नाम घट्ट धरावे. त्यामध्ये अति उत्कटता ठेवून एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावे. मी नाम घेतो हे देखील विसरून जावे. हाच खरा परमार्थ होय. रामाला अगदी विनवणी करून सांगा की रामा, मी आता तुझा झालो आहे. यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन आणि तुझे नाम घेण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन. तू मला आपला म्हण. श्रीराम.